स्टेट बँकेमध्ये महिलांची चेंगराचेंगरी झाल्याची घटना नंदुरबारच्या धडगावात घडली आहे। ई-केवायसी साठी महिलांची अगदी सकाळपासूनच गर्दी झालेली होती। या चेंगराचेंगरीमध्ये दोन महिला बेशुद्ध पडलेल्या आहेत। दोन्ही महिलांना अस्वस्थ वाटत असल्यामुळे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलाय। 2 किलोमीटरपर्यंत महिलांची रांग लागल्याचं चित्र या ठिकाणी बघायला मिळतंय। दुसरीकडे महिला आणि पुरुषांची वेगळी रांग नसल्यामुळे अनेक महिलांची छेड काढल्याचा सुद्धा प्रकार झालेला आहे। मात्र अद्याप कुठल्याही महिलेनं तक्रार दाखल केलेली नाहीये। तर नंदुरबारमधील घटनेची आपण ही 2 दृश्य पाहतोय। लाडक्या बहिणींची चेंगराचेंगरी झालेली आहे। सकाळपासूनच बँकेच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती। तर दुसरीकडे केवायसी साठी ही गर्दी झालेली असतानाच 2 महिला बेशुद्ध होऊन पडलेल्या आहेत। नंदुरबार जिल्ह्यातील मी एका धडगाव शहरातील बँके शाखेसमोर उभा आहे। काही वेळापूर्वी या ठिकाणी मोठा गोंधळ उडाला होता। महिलांची या ठिकाणी चेंगराचेंगरी झाली होती आणि त्यातच मोठा गोंधळ उडाल्यानंतर 2 महिलांची प्रकृती खराब झालेली होती। आपण पाहू शकतो कशा प्रकारे या ठिकाणी महिलांची मोठी गर्दी झालेली आहे। ई-केवायसी साठी महिलांना तासनतास या ठिकाणी उभं राहावं लागतंय। मात्र बँक प्रशासनाचा कुठल्याही नियोजनाचा अभाव या ठिकाणी दिसून येत नाहीये। 3 आठवडे झाले रजन रज येतं। आठवड्यामध्ये ना 3 दिवस चालू होतं, बाकी दिवस सगळं बंद होतं। आज पण चाललंय, सांगितलं पण आज पण बंद आहे। आम्ही काय करणार? रोज रोज आमचं का भाडं काही मोफत घेऊन येतं का कोणी? आम्ही रोज भाडं करून येतो, जातो, भाडं करून येतो। नाश्ता पण नाही, पाणी पण नाही भेटत। आमच्याकडे लहान बाळ आहे, तिकडे बसलंय, ते रडतंय। धडगावहून सागर निकवाडे, साम टीव्ही न्यूज।